नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा अनुभवावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी स्पर्शून जातोच. आपण खूप मेहनत करतो, योजना आखतो, पण कधी-कधी सगळं करूनही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. आणि कधी-कधी अगदी अनपेक्षितपणे सगळं अगदी सहज जुळून येतं. हा जो सहज जुळून येण्याचा अनुभव आहे तो नेमका काय आहे? म्हणजे ते फक्त नशीब आहे, योगायोग आहे की की त्यामागे अजून काहीतरी आहे? याच प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही विचार आहेत. त्यांनी या अनुभवाला सद्गुरूंची कृपा असं म्हटलं आहे. पण कृपा म्हणजे काय आणि ती आपल्या आयुष्यात कार्यरत आहे हे ओळखायचं कसं? आजच्या चर्चेत आपण प्रयत्न आणि कृपा यांच्यातली ती सीमारेषा आणि कृपेची काही सूक्ष्म चिन्ह कोणती आहेत याचा शोध घेणार आहोत. हो, हा खरंच खूप खोल विषय आहे, कारण तो आपल्याला तर्क आणि श्रद्धा यांच्यामधल्या जागेत घेऊन जातो. आपण सहसा कसं करतो, यशाचं श्रेय स्वतःच्या प्रयत्नांना देतो आणि अपयशाचं खापर नशिबावर फोडतो. पण विद्यानंद यांच्या मते काही अनुभव असे असतात जिथे आपले प्रयत्न संपतात आणि तिथून एक वेगळीच शक्ती काम करू लागते. आजची चर्चा त्या शक्तीला ओळखण्याबद्दल आहे, त्या सूक्ष्म संकेतांना समजून घेण्याबद्दल आहे. उत्तम. चला तर मग या शोधाला सुरुवात करूया. विद्यानंद यांच्या मते कृपेचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं चिन्ह आहे अडचणी असूनही मन शांत राहणं. म्हणजे बाहेर वादळ सुरू असतानाही आत एक प्रकारची स्थिरता जाणवते. पण मला इथे एक प्रश्न पडतो की ही शांतता म्हणजे केवळ सकारात्मक विचार करणं किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग आहे का, की यात काही वेगळेपण आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण अनेक जण इथेच गल्लत करतात. सकारात्मक विचार म्हणजे काय, की आपण जाणीवपूर्वक आपल्या मनाला सांगतो की सगळं ठीक होईल. हा एक प्रयत्न आहे. पण कृपेमुळे येणारी शांतता ही प्रयत्नांच्या पलीकडची आहे. ती आतून अगदी सहजपणे येते. अच्छा. कल्पना करा की समुद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठ्या लाटा उसळल्या आहेत, पण समुद्राच्या तळाशी कमालीची शांतता आहे. कृपेचा अनुभव तसा असतो. बाहेर समस्यांचं वादळ असतं, पण आतमध्ये केंद्र असतं जे पूर्णपणे स्थिर आणि शांत राहतं. म्हणजे समस्या नाहीशा होत नाहीत, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याची आपली क्षमता इतकी वाढते की त्या आपल्याला डगमगू शकत नाहीत. पण सामान्य व्यक्तीने हा फरक कसा ओळखायचा? कारण अनेकदा आपण भावना दाबून टाकतो आणि वरवर शांत असल्याचं दाखवतो. बरोबर. भावना दाबून टाकणं म्हणजे आतल्या वादळाकडे दुर्लक्ष करणं. पण ही शांतता त्याहून वेगळी आहे. यात भीती किंवा चिंता या भावनांची जाणीव असते, पण त्या मनाचा ताबा घेत नाहीत. एक खोल विश्वास असतो की काहीही झालं तरी मी सुरक्षित आहे, मला सांभाळून घेतलं जाईल. हा विश्वास कुठून येतो हे तर्काने सांगता येत नाही. तो फक्त अनुभवता येतो. जेव्हा बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी आतला तो शांत कोपरा अबाधित राहतो, तेव्हा समजावं की कृपा कार्यरत आहे. पण जेव्हा मन असं शांत स्थिर होतं तेव्हा कदाचित आपले निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही काही परिणाम होत असेल, नाही का? म्हणजे आपली गट फिलिंग किंवा अंतःप्रेरणा अधिक स्पष्ट होते का? अगदी बरोबर. तुम्ही पुढच्या चिन्हाचा धागा अचूक पकडला आहे. कृपेचं पुढचं लक्षण आहे अंतःप्रेरणा अधिक स्पष्ट होणं. याला शब्दांशिवाय मिळणारं मार्गदर्शन असंही म्हटलं आहे. जेव्हा मनातला कोलाहल शांत होतो, अहंकाराचा आवाज कमी होतो, तेव्हा आतला एक सूक्ष्म आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागतो. कोणता निर्णय घ्यावा, कोणत्या मार्गाने जावं याबद्दल एक सहज ज्ञान आतूनच उपलब्ध होतं. पण अनेक लोक म्हणतील की ही निव्वळ गट फिलिंग आहे आणि कधीकधी आपली गट फिलिंग चुकीचीही ठरू शकते. मग यात आणि कृपेमुळे मिळणाऱ्या अंतःप्रेरणेत काय फरक आहे? हा फरक खूप सूक्ष्म पण महत्वाचा आहे. गट फिलिंग अनेकदा आपल्या पूर्वानुभवांवर, आपल्या भीतींवर किंवा आपल्या इच्छांवर आधारित असू शकते. ती भावनिक असते. हो. तर आपली गट फिलिंग आपल्याला तेच करायला सांगेल. पण कृपेमुळे मिळणारी अंतःप्रेरणा ही पूर्णपणे शांत आणि निष्पक्षपाती असते. तिच्यात भावनिक चढ उतार नसतो. ती एखाद्या होकायंत्रासारखी असते जी शांतपणे योग्य दिशा दाखवते. अच्छा. तिच्यात हेच करायला पाहिजे असा आग्रह नसतो, तर हा मार्ग योग्य आहे अशी एक स्पष्ट आणि शांत जाणीव असते. म्हणजे ही एक प्रकारची आंतरिक स्पष्टता आहे. पण मला एक शंका आहे. अनेकदा आपण ज्याला अंतःप्रेरणा समजतो तो कन्फर्मेशन बायस असू शकतो. म्हणजे जे उत्तर आपल्याला हवं असतं तेच आपल्याला योग्य वाटू लागतं. यात आणि खऱ्या मार्गदर्शनातला फरक कसा ओळखायचा? उत्तम मुद्दा आहे.
कन्फर्मेशन बायस म्हणजे आपण आपल्या मताला दुजोरा देणारी माहितीच शोधतो. पण खरी अंतःप्रेरणा अनेकदा आपल्या तर्काच्या आणि आपल्या इच्छांच्या विरुद्ध असू शकते. खरे. ती आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला लावते. ती कदाचित असा मार्ग सुचवेल जो आपल्याला सुरुवातीला कठीण किंवा नकोसा वाटेल, पण खोलवर कुठेतरी तोच योग्य असल्याची खात्री पटेल. हीच खरी कसोटी आहे. जेव्हा आतला आवाज तुमच्या अहंकाराला किंवा तुमच्या सोयीला आव्हान देतो, पण तरीही तो शांत आणि स्थिर वाटतो, तेव्हा ते खरं मार्गदर्शन असल्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, म्हणजे आपल्या आत एक शांत केंद्र तयार होतं आणि त्यातून स्पष्ट मार्गदर्शन मिळू लागतं. पण याचा आपल्या बाह्य जगाकडे, विशेषतः जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा पाहण्याच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होतो? इथेच कृपेचं तिसरं चिन्ह समोर येतं, जे खूपच क्रांतिकारी आहे. अडथळेही शिक्षण देऊ लागणं. सामान्यतः आपण अडथळ्यांना किंवा अपयशाला नकारात्मक मानतो. हो, साहजिकच आहे. पण जेव्हा कृपा कार्यरत असते तेव्हा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. अपयश हे शेवट न वाटता ते एका मोठ्या योजनेचा भाग वाटू लागतो. पूर्वी जी गोष्ट संकट वाटायची ती आता आपल्या विकासासाठी आवश्यक असलेली संधी वाटू लागते. याचं एखादं उदाहरण देता येईल का? कारण हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण प्रत्यक्षात अनुभवणं कठीण असेल. नक्कीच. एका प्रसिद्ध संगीतकाराने सांगितले होते की त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप अल्बमच त्यांना नवीन प्रकारचं संगीत शोधायला कारणीभूत ठरला. अल्बम फ्लॉप झाल्यावर ते खूप निराश झाले होते. त्यांना वाटलं की त्यांचं करिअर संपलं. पण त्या रिकाम्या वेळेत आणि निराशेच्या गर्तेतच त्यांना संगीताकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली. आज ते त्या फ्लॉप अल्बमला संकट नाही तर छुपा वरदान मानतात. जेव्हा एखादी नकारात्मक घटना आपल्या विकासासाठी का आवश्यक होती हे समजू लागतं, तेव्हा संकटाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. म्हणजे ही घटना आपल्याला फक्त सकारात्मक विचार करायला नाही शिकवत, तर त्या घटनेमागील उद्देश दाखवते. आणि हा उद्देश दिसू लागला की त्या घटनेचा त्रास कमी होतो. तंतोतंत त्रास कमी होतो, कारण आपण त्या घटनेशी लढत नाही तर ती का घडली हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा हे घडतं तेव्हाच आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग सापडतो, जे कृपेचं चौथं चिन्ह आहे. सूक्ष्म प्रवाह म्हटलं आहे. जेव्हा आपण आयुष्याच्या प्रवाहाशी लढणं थांबवतो तेव्हा तो प्रवाहच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातो. हे सूक्ष्म प्रवाह म्हणजे काय? अनेक जण याला निव्वळ योगायोग किंवा नशीब म्हणतील. हो, आणि वरवर पाहता ते योगायोगच वाटतात. अचानक जुना मित्र भेटणं आणि त्याच्याकडून आपल्या समस्येवर उपाय मिळणं. हो, असं होतं कधी कधी. गरजेच्या वेळी नेमकं आपल्याला हवं असलेलं पुस्तक सापडणं किंवा रेडिओवर असं गाणं लागणं जे आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर देतं. अशा घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात. पण जेव्हा कृपा कार्यरत असते तेव्हा या घटनांची वारंवारता वाढते आणि त्या अधिक अर्थपूर्ण वाटू लागतात. म्हणजे त्या विखुरलेल्या घटना न वाटता एका मोठ्या चित्राचे भाग वाटू लागतात. अगदी जणू काही अदृश्य हात आपल्याला योग्य दिशेने ढकलत आहे. म्हणजे या सगळ्या चिन्हांमधून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी एक प्रकारचा बदल घडत असतो. आणि या बदलाचा केंद्रबिंदू आपला मीपणा किंवा अहंकार असावा. कारण जेव्हा संकट हे संकट वाटत नाही तेव्हा मी अयशस्वी झाले ही भावना कमी होत असणार. तुम्ही अगदी मुळाशी हात घातला आहे. कृपेचं पाचवं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं चिन्ह आहे अहंकार कमी होऊन कृतज्ञता वाढणं. यश मिळाल्यावर मी केलं किंवा हे माझ्यामुळे झालं असं वाटण्याऐवजी माझ्याकडून हे घडवून आणलं गेलं अशी नम्र भावना मनात येते. इथे कर्तेपणाचा भाव कमी होतो. पण व्यावसायिक जगात किंवा स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि काही प्रमाणात अहंकार आवश्यक नाही का? म्हणजे अहंकार कमी झाला तर माणूस निष्क्रिय होणार नाही का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अहंकार आणि आत्मविश्वास यात फरक आहे. आत्मविश्वास म्हणजे आपल्या क्षमतेवर विश्वास असणं, तर अहंकार म्हणजे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि यशाचा सर्वस्वी मालक मीच आहे असं वाटणं. बरोबर. कृपा आत्मविश्वास कमी करत नाही, उलट तो वाढवते. पण ती अहंकाराचा भार काढून टाकते. यशाचं श्रेय स्वतःकडे न घेतल्यामुळे यशाचं ओझं वाटत नाही आणि अपयशाची भीतीही कमी होते. कलाकार, शास्त्रज्ञ किंवा खेळाडू अनेकदा त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीनंतर म्हणतात, तेव्हा काय झालं मला माहीत नाही, ते माझ्याकडून आपोआप घडत गेलं. हो, ऐकलंय मी हे. हाच तो अनुभव आहे जिथे मी मागे सरतो आणि एक मोठी शक्ती काम करू लागते. आणि मला वाटतं जेव्हा हा मी मागे सरतो तेव्हा त्याचा आपल्या नातेसंबंधांवरही खूप चांगला परिणाम होत असेल. कारण बहुतेक भांडणं किंवा मतभेद हे अहंकाराच्या टक्करमुळेच होतात. अगदी.
आणि हाच आपल्याला 6व्या चिन्हाकडे घेऊन येतो, नात्यांमध्ये सहजता आणि मोकळेपणा येणं. जेव्हा अहंकार कमी होतो तेव्हा मी बरोबर आणि तू चूक हा आग्रह नाहीसा होतो. आपण इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद, अपेक्षांचं ओझं, मत्सर या भावना कमी होतात. म्हणजे आपण इतरांना अधिक सहानुभूतीने पाहू लागतो. त्यांच्या चुका किंवा उणीवा आपल्याला कमी खटकतात. हो, कारण कृपा आल्यावर मन विशाल होतं. आपण स्वतःच्या आणि इतरांच्या अपूर्णतेला स्वीकारायला शिकतो. यामुळे नात्यांमधील ताणतणाव नाहीसा होतो आणि एक प्रकारची सहजता आणि प्रेमळपणा येतो. संवाद अधिक प्रामाणिक आणि खुला होतो. बरोबर, कारण मनात इतरांबद्दल पूर्वग्रह किंवा जजमेंट नसतं. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, ती सहजपणे फुलतात. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ही सगळी चिन्ह, मग ती आंतरिक शांतता असो, स्पष्ट अंतःप्रेरणा असो किंवा नात्यांमधील सहजता असो, ही आपल्याला बाहेरच्या गोष्टींवर कमी अवलंबून राहायला शिकवतात. तुम्ही या चर्चेचा सार अचूक पकडला आहे. कृपेचा 7वं आणि अंतिम चिन्ह आहे बाह्य साधनांपेक्षा अंतर्गत आधार वाढणं. आपलं सुख, आपली शांती, आपली सुरक्षितता यांसाठी आपण बाहेरच्या व्यक्तींवर, वस्तूंवर किंवा परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. अच्छा. स्थलांतरित होतो. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की सद्गुरूंची कृपा म्हणजे काहीतरी चमत्कारिक किंवा नाट्यमय घटना नाही. ती आभाळातून प्रकट होत नाही. तर ती खूप शांतपणे, हळुवारपणे आपल्या दृष्टिकोनात, आपल्या स्वभावात आणि आपल्या अनुभवात होणारा एक सूक्ष्म बदल आहे. अगदी. आणि हा बदलच खरा चमत्कार आहे. मनाची अवस्था, आपला दृष्टिकोन, आपल्या प्रतिक्रिया यांत होणारे ही सूक्ष्म पण ठळक बदल हीच कृपेची खरी ओळख आहे. हे बदल बाहेरच्या जगाला लगेच दिसतीलच असं नाही, पण अनुभवणाऱ्याला ते स्पष्टपणे जाणवतात. या सगळ्या चिन्हांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, कृपा म्हणजे आपल्याला हवं ते मिळणं नव्हे, तर जे घडत आहे ते स्वीकारण्याची आणि त्यातून शिकण्याची शक्ती मिळणं. हा प्रयत्नांचा अंत नाही, तर प्रयत्नांना योग्य दिशा मिळणं आहे. आणि शेवटी विद्यानंद यांच्या लेखनात म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपलं जीवन अधिक सहज, अर्थपूर्ण आणि नम्र होत जातं, जेव्हा जगण्याचा भार कमी होऊन एक प्रकारचा हलकेपणा येतो, तेव्हा आपण निश्चिंतपणे म्हणू शकतो की हे सगळं सद्गुरूंच्या कृपेनेच साध्य होत आहे. आजच्या या सखोल चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच मागे राहतो. आपल्या आयुष्यात मागे वळून पाहताना अशी एखादी मोठी अपयशी ठरलेली किंवा संकट वाटलेली घटना आठवून बघा. आज इतक्या वर्षानंतर त्या घटनेकडे पाहताना तुम्हाला असं वाटतं का की त्या घटनेने तुम्हाला नकळतपणे का चांगल्या आणि योग्य मार्गावर आणून सोडलं? जी गोष्ट तेव्हा एक शेवट वाटत होती, ती का नव्या सुरुवातीची नांदी तर नव्हती ना? यावर नक्की विचार करा.